अरे गम्याला टाकायचं ना, गम्याला घ्यायचं. सरळ ठेवा. मित्रांनो, दहाव्याच्या ठिकाणी पोचलोय आणि आज त्याला मॅगी आवडायची ना, मॅगीच आणायची राहिली होती. इथं 5-6 दुकानं हिंडलो बरं का, प्रत्येक दुकानात मॅगी नाही. मग 1 किलोमीटर गेलो इथून, तेव्हा मॅगी गावली. मॅगीची किंमत पण आत्ता कळाली, एवढ्या लांब शोधायला जायला लागली मॅगी. नाही तेव्हा दुकानात पुढं पण भेटते, पण इथले 2-3 दुकानात कुठंच मॅगी नाही भेटली. रेंज नसल्यामुळे ना आजचा ब्लॉग टाकायचं जरा अवघडच झालेलं आहे. आजचा ब्लॉग येणारच असं वाटतंय मला, घरी गेले पण नाही येऊ शकत, कारण का पप्पा म्हणल्यात मला इथं 2-3 दिवस थांबायचे. A few moments later. जी मजबूत वृक्षाची जी आणि समजला जातो, जो वटवृक्ष आमचा तो आमच्या कुटुंबातून हरवलेला आहे. त्या काळानं आमचं असं म्हणजे व्यक्तिमत्व म्हणजे आमच्या मातेचं आहे, आमच्या आईचं. कारण आईसारखं दैवत दुसरं जगात. Few moments later. माझ्याजवळ यावं, कारण तिचं बाळ चुकलं नाही आणि ती त्या बाळाजवळ येते. कारण आईचं आणि बाळाचं प्रेम हे अतूट आहे आणि त्या बाळाच्या प्रेमापायी आणि त्यांच्या दशक्रिया विधी निमित्ताची ही प्रवचन रूपी सेवा भुजबळ परिवाराने माझ्याकडे गेली. तर वाजल्या 4 सकाळ धरून मी काय ब्लॉग असेल पण थोडाच बनवला असेल. मी आलो आता टेरेसवरती. तिकडचा तो पहिला बंगला चालू झाला ना, अशी वस्ती इकडून अशी जास्त करून इथं घरं जास्त आहे. आत्याची इथून सगळी घरं दिसतात आणि सगळी जागा पण दिसते. मित्रांनो, ती क्रिसमस ट्री झाड केवढं मोठं झालं, लयच मोठं झालंय क्रिसमस ट्रीचं झाड. मी पहिल्यांदाच एवढं क्रिसमस ट्रीचं झाड मोठं बघितलंय. तर मित्रांनो, आजचा ब्लॉग मला नाही वाटत एवढा इंटरेस्टिंग होईल, कारण का मी कुठे केलंच नाही. सगळा एवढा ब्लॉग बनवते ना, सगळा टेरेसवरून धावायचा. मित्रांनो, पप्पांना कसं कसं तयार केले. पप्पांना म्हणलं चला वावरातून एक येडा मारून. पप्पा हातपाय तोंड धुत्यात. मित्रांनो, फायनली निघाले. अर्धा तास लावला निघायला. यायचंच होतं ना वावरात? यायचंच होतं, पण मामाचं उरकत होतं ना. मला वाटलं काय मी म्हणलं म्हणून यायचं होतं. मित्रांनो, इथे गणपती बसतो. हनुमान तरुण मंडळ माळवाडी. माल मी 2दा तोडला नाही, एकदाच तोडला. पप्पा म्हणतात माल किती वेळा तोडला, एकदाच तोडला. आता गेल्यावर तोडा होईल. चिचाच्या झाडाला चिचा कसल्या लागल्यात वरती, खाली चिचा नाही एवढ्या पण वरती चिचा आहे. वावरात जायचं म्हणलं ना, इथून जायला लागतं आत्याच्या. मला तर रस्ता माहीत पण नव्हता, मी विसरलो होतो. ओय शपथ, गाळत पाय पण. वावरात जायचं म्हणलं ना, बांधानेच जायला लागतं. आपल्या इकडं कसं रस्ते, आपल्या इकडं रस्ते राहिले, बांधानेच टुंगायला लागते, बांधानेच जायला लागते. निपेर असलं कापतंय का नाही मित्रांनो, लय निपेर कापते. काय बोला आपल्या गोट्यापाशी आलं ना आपण. हे आपला गोटा आहे का? हे दुसऱ्याचा गोटा आहे, पुढं आपला गोटा आहे. आपल्या गोट्यात पोचले. पप्पा पाणी धावतात गायला. धावलं नव्हतंय पाणी दुपारी. पे पाणी प्यायला पाणी नको म्हणते. माझ्या पे 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 नको म्हणते. गाय पाणी प्यायला लागली, आपण दिले. पण ती भीती आहे माणसं बघून, आम्ही नवीनच आहे ना. आमच्या घरी गाय नाही ना, आपल्या घरी. मला तर काय अरे गम्याला टाकायचं ना, गम्याला घ्यायचं. सरळ ठेवा. बरोबर. आधी ह्याच्यात बरं पाहिजे तर. हा, 2दा करायचा, 2दा करून टाकायचं. माझ्या लक्षात नाही, मला वाटलं इथंच काढायचे. मित्रांनो, आपल्याला डबल हाजा झालाय.
बरं आता परत आणलं नाही वाढला बर मित्रांनो आता आपल्याला जायचे आहे डाळिंबाच्या आतून. वा डाळिंबातून आले किती भारी वाटते. सावली वाटते ना ही करावंच लागतं पावसा पाण्याचं. नाही ती खराब नाही होत उन्हाने खराब नाही व्हावं म्हणून लावले का. हा आपल्यासारखीच गोसावळी इकडे वाळून गेले. किती वर गेले वर गेलेत. आंब्याचं झाड आहे पार शेंड्याला गोसावळे. मित्रांनो आपल्यावानी माती नाही पाय ठेवलं की डायरेक्ट पाय खाली असं खर्रगेने जातो. लय काळी माती आहे. त्याच्यामुळं सावकाश पाय ठेवायचं. आपल्या इथं कसं खडबड असते. नाही हे विजलेत ना 2-3 सारे हे जरा बंद वल्ल्यात तोडल्यात गेला नाही म्हणलं इकडून गेलं असं खालवून गेला म्हणून इथं पाणी तुम्हाला माहिती तुमच्या वावरात जास्त झाल्यावर हा एक गोष्ट बघायची का. डोळ्यात गेल्यावर डायरेक्ट ऑपरेशनच करायला लागते. पर्यायच नाही. डायरेक्ट मजा वाटते पण पर्यायच नाही. पप्पा इकडं काँग्रेस उपटतात. लय काँग्रेस झाला इथे. मी खोरं घेतो तुम्ही काँग्रेस घ्या. एवढा काँग्रेस निघला मित्र एवढा. आता माझं चिखल पडून हा काँग्रेस जुळून टाकलाय आम्ही. एवढा काँग्रेस निघलाय. इथं पण काँग्रेस शिल्लक. एवढा काँग्रेस घ्या आता तुम्ही हातात. एवढा घेतो. तर मित्रांनो मला पप्पा म्हणले पुढं जा असं चालत. तर काय आपल्याला एक आंब्याचं झाड दिसले बारीकच आहे. त्याला असला तुफान मोहर आलाय का नाही. बारीकपणातच मोहर आला. ही पाईपलाईन लीक झाली का मित्रांनो. ही पाईपलाईन लीक झाली. लीक काढले पण अजून काढायचे राहिले. त्यावरती रामफळ कसले पण एक पण पिकलं नाही रामफळ. ही बारक आहे काय कवळ आहे याला काय एक पण नाही पिकलं. मला वाटलं नव्हतं बरं का ब्लॉक बनन म्हणून. पप्पा अचानक म्हणले चल वावरात येडा मारून येऊ. मग बनले ब्लॉक. आणि इथं कोणाला म्हणू पण नाही ना शकत आपण चल इकडं चल तिकडं कारण का आपल्याला माहित नाही इकडं. मित्रांनो ह्या नारळाला पण नारळ किती आहे आणि जवळ पण आहे नारळ. लई जे नारळ पडणार पण आपले नाही आहे नारळ. फिरून फिरून परत गोट्यापाशी आले. गाय लय वरडायला लागली. आम्हाला नवीन असल्यामुळे बो ही करते काय पण तसं काही नाही विषय. काहीतरी भूक भीक लागली असं बघितलं कशी. इथं गायीसाठी ऊसाची कटिंग चालू आहे. भूकच लागली असं नाही का तिला. त्याच्यामुळेच वराडते. त्यामुळेच वराडते. तिला हिरवा चारा नाही आला काल दिवसभर होता. म्हणजे हिरवा चारा लागतोय तिला. एखाद्या प्राण्याला सवय लागली नाही तीच खाद्य द्यायला लागते. वाळलं खाऊ शकतात. आपण खातोय का वाळलं नाही ना. भाकरी पण खाऊ शकत नाही आपण शिळ्या एवढ्या. आणि ते वाळल्याला पाचट पण खात्यात. पण किती ऊस निभार असलं ना तरी खात्यातच ते. कस काय बरं. हे आणू का पातीला. सकाळी टाकलं आपण नाही ठेवत. आता बघा लगेच चारा टाकला लगेच खाणार. लगेच खायला लागले. भूकच लागली होती 100-1 टक्का. मित्रांनो हे चन्नाचं झाड आहे बरं का आणि खाली खोडले झाड झाले. त्याच्यामुळे कोणीतरी टेस्टिंग घेतली. याच्यात चंदन झालंय का नाही बघायला पण याच्यात चंदनच नाही झाला. ज्याचं स्वतःचं डाळिंब आहे का नाही त्याला स्वतःच असा एक ट्रॅक्टर लागतोच डाळिंबाला औषध मारायला. मित्रांनो इथे एक नारळ पडलाय. चांगला आहे का कसला आहे काय माहिती. ओय चांगलं आहे. फोडून घेतो तिथं गोट्यावरती. मला नारळ आता पडलेला सापडलाय बरं का. पप्पा आणि मामा काय म्हणणार तू नारळ पाडला. पडलेला नारळ सापडलाय. पिऊ का. मला वाटलं म्हणतात परत पाडला काय. खुरप्याला लय माती लागली गावात काढले म्हणून. नाही सगळं नारळाचं पाणी गडूळ व्हायचं. मला मागाशी एक नारळ पिऊच वाटला होता.
मला लय नारळ पाणी पिऊ वाटलं होतं. माझ्या नशिबात नारळ पाणी होतं. एकट्याने एक नारळ प्याला. मलई आहे का यात? मलई पण याच्यात. मला नारळच पडतंय. नाद भरी. कसली क्वालिटी मलई निघली मित्रांनो. आत्ता जे नारळ फोडला ना त्या कोयत्याने, तो कोयता इथं लपून ठेवलाय. आम्ही पण रानात पानं स्क्रूड्रायव्हर हे असंच लपून ठेवतो. लोकांना जर माहीत झालं ना इथं ठेवले, लोक घेऊन जातात, घरून येतात आणि मोकळे येतात. मित्रांनो मला तसलं पान सापडलंय पिंपळाचं, जाळी बांधलेलं, पूर्ण नैसर्गिक पद्धतीने बांधलेलं, कुजून. नाही तर काय काय केमिकल टाकून बनवतात. भारी दिसतंय. तुम्हाला कसं वाटतंय कमेंट करून सांगा. मित्रांनो आता वाजले 6 आणि रानात आता जेवढी कामं होती ना सगळी कामं झाली. आता चाललोय घरी. तर मित्रांनो फायनली घरी पोहोचलोय. घरी आल्या पहिली पॅन्ट बदलली. सकाळी आंघोळच नाही केली माहिती का पहिली. आणि ही पॅन्ट बदलायची म्हणली ना याला पिशवीच लागते. तर मित्रांनो आजचा ब्लॉग इथंच संपला. आजचा ब्लॉग आवडला असेल तर लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका. टेरेसवर आलो ना लाईटच नाही, मग एका हातात टॉर्च धरलाय, एका हातात मोबाईल धरलाय. असा भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. गुड नाईट.